प्रभू येशूच्या मधुर नावात सगळ्यांना नमस्कार. जय येशू, हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. पूर्ण वर्ष देवाने आपल्याला सांभाळलेलं आहे आणि पूर्ण पुढचं जे वर्ष आहे तेही सांभाळेल असा आपला देवावर विश्वास आहे. आणि देव जिवंत आहे आणि त्या परमेश्वराकडे आज आपण प्रार्थना करणार आहोत. गेलं वर्ष ते आणि पुढचं येणारं वर्ष, म्हणजे हे आता जात आहे ते वर्ष आणि पुढचं येणारं वर्ष. मी थोडीशी एक वचन वाचत आहे. पहिले तिमोथेचा 6वा अध्याय वचन 7. आपण ह्या जगात काही आणले नाही ना आपल्याला याच्यातून काही नेता येत नाही. तर आपल्याला हे जीवन जे आहे ते परमेश्वराकडे आहे आणि ह्या जगातली लोक जी आहेत ती भरपूर अशी काही गोष्टी मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. काही नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा रीतीने जीवन जगत आहेत. हालेलुया. तर आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून ना पूर्ण वर्ष देवाने आपल्याला सांभाळलेलं त्यासाठी आणि पूर्ण वर्ष सांभाळावा पुढचं वर्ष येत आहे त्यासाठी. लोकांच्या मनामध्ये एक अशी भयानक परिस्थिती जी रोगाची आहे, ती अशी कोरोना पुन्हा आला अशी जी करत आहेत, त्यांच्यामुळं पिता परमेश्वर सांभाळो, आपली काळजी घेऊ, आपला परिवार देवाने सांभाळावा यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. प्रभू येशू, पवित्र आणि जिवंत देवा, आम्ही तुझी स्तुती, महिमा, आदर, सन्मान, गौरव करतो. तू देव आहेस, तू पिता परमेश्वरा, तू दयाळू देव आहेस पिता परमेश्वरा. या जगामध्ये पिता परमेश्वरा पराजा, तूने आम्हाला घडलंस पिता परमेश्वरा, आम्हाला बनवलंस पिता परमेश्वरा, त्याबद्दल धन्यवाद बापा राजा. तू महान आहेस पिता परमेश्वर पराजा. या जगामध्ये पिता परमेश्वर आम्ही आज डोळ्याने पाहत आहात तुझे पवित्र शास्त्रामध्ये की तुम्ही हे जग बनवलंस, तुम्ही हे सगळं पिता परमेश्वर प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक जी वस्तू आहे ती प्रत्येक तुम्ही तुझ्या शब्दाने घडलेले आहे आणि आज ते आम्ही डोळ्याने पाहत आहात पिता परमेश्वर पराजा. आणि पिता परमेश्वरा, जाळे जुळपे मनुष्य हे जे काही आहे ते आकाशामध्ये असो या पृथ्वीवरती, हे सगळं तुझं आहे पिता परमेश्वरा पराजा. आणि तुला आम्ही पिता परमेश्वरा धन्यवाद देतो, आभार मानतो की ह्या जगामध्ये तुम्ही आम्हाला घडलंस. आमची पिता परमेश्वर पराजा काळजी घेतोस पिता परमेश्वरा. आम्हाला या पृथ्वी तलावरती प्रत्येक असं पिता परमेश्वरा अन्नधान्य असो या दुसरी पिता परमेश्वर पराच्या गोष्टी असो, स्वतःच्या शरीरात झाकण्याविषयी कपडे असो पिता परमेश्वरा, आणि दुसऱ्या काही आमच्या घरादारात सगळ्यांना पिता परमेश्वर लागणारी वस्तू असो, ही सगळी तुझी आहे पिता परमेश्वर पराच्या. आणि ह्या जगामध्ये आम्हाला घडलंस आणि सुंदरशी दुनिया दाखवलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद पिता परमेश्वरा. तू महान आहेस, तू देव आहेस पिता परमेश्वरा पराजा. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा पिता परमेश्वर पराजा, तुझं वचन सांगते, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही बापा राजा. हालेलुया. आम्हाला आज पण पिता परमेश्वर तुम्ही सांभाळलेलंच बापा. या जगामधून पिता परमेश्वर पराजा हे वर्ष जात असताना पिता परमेश्वर 2022 वर्ष जात असताना पिता परमेश्वर ह्या वर्षामध्ये आम्ही बरीच लोक पिता परमेश्वर डोळ्यासमोरून गेलेले आहेत बापा राजा. हालेलुया. महान पिता परमेश्वर पराजा, पुढं पिता परमेश्वर पराजा, पुढे येणारं 2023 वर्ष हे पिता परमेश्वर पराजा आमच्या पिता परमेश्वर आयुष्याला जोडून आशीर्वादित कर बापा राजा. हालेलुया. आमचा परिवार पिता परमेश्वर पराजा तू सांभाळ, आमच्या परिवाराला बापा राजा लागणारी गरज मदत पुढं पाड पिता परमेश्वर पराजा. हालेलुया. आम्ही ह्या जगामध्ये बारके आहोत, आम्ही ह्या जगामध्ये वाप आहोत पिता परमेश्वर पराजा. आम्ही दिसतो पिता परमेश्वरावरचा अशी पण थोड्या काळासाठी पिता परमेश्वर आमचं जीवन आहे बापा राजा. वाफेसारखं ती वाफ जशी उडून जाते पिता परमेश्वरा, जसं ढग पिता परमेश्वर पराजा ढग जसे वसरून जातात लगेच, तसं आमचं जीवन आहे बापा राजा. मनुष्य पिता परमेश्वर पराजा तो काय बापा राजा. हालेलुया. महान पिता परमेश्वर पराजा, आमच्या 2022 वर्षामध्ये पिता परमेश्वरा अनेक घडामोडी झाल्या आमच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर पराजा. हालेलुया. आमच्या परिवारामध्ये, परंतु पिता परमेश्वरा त्या घडामोडी काही चांगल्या झाल्या, काही पिता परमेश्वरा वाईट झाल्या, परंतु तुम्ही आम्हाला त्या चांगल्यामध्ये पण आणि वाईटामध्ये पण सांभाळ केलास, बचाव केलास, त्याबद्दल तुला धन्यवाद बापा राजा. हालेलुया. जिवंत आणि
पिता परमेश्वर बापा राजा. महान पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो बापा राजा. येणारं वर्ष आहे पिता परमेश्वर ते आमच्या आयुष्याला जोडून आशीर्वादित कर पिता परमेश्वरा. ह्या आम्ही पिता परमेश्वर बापा माहीत नाही आम्हाला हे वर्ष कसं जाईल, परंतु पिता परमेश्वर बापा राजा आम्हाला त्याच्यामध्ये सांभाळ, तू त्याच्यामध्ये आमची काळजी घे पिता परमेश्वर बापा राजा. हालेलुया. अनेक सेवक पिता परमेश्वर बापा राजा, सेवक पिता परमेश्वर अशी अनेक लोकांचं आत्म वाचवण्यासाठी पिता परमेश्वर बापा, शहरात असो पिता परमेश्वर बापा राजा, खेड्यात असो, अनेक पिता परमेश्वर बापा राजा मेहनत घेऊन बापा रात्र दिवस पिता परमेश्वर बापा तुझं वचन वाटत आहेत पिता परमेश्वर, तुझं वचन लोकांना देत आहेत बापा राजा. त्यांची पिता परमेश्वर बापा राजा काळजी घे, त्यांना सांभाळ. आणि पिता परमेश्वर बापा राजा अनेक लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तयार कर बापा राजा. तसंच आम्हाला आहे पिता परमेश्वर बापा राजा, आम्हालाही तयार कर बापा राजा. तुझ्या वचनात तुझ्या भाळ्यात वाढव पिता परमेश्वर बापा. येणारं 2023 वर्ष हे कसं आहे माहीत नाही पिता परमेश्वर, परंतु आम्ही पिता परमेश्वर आज प्रार्थना करतो बापा राजा. हे वर्ष जात असताना बापा राजा या आम्हाला त्याच्यामध्ये सांभाळून आमची काळजी घे पिता परमेश्वर. आम्हाला चांगलं आरोग्य दे बापा राजा. हालेलुया. येणारे कठीण परिस्थिती असली तरी पण त्याच्यातून तू आम्हाला सांभाळ. आणि आम्ही पिता परमेश्वर बापा जो वचनात पाहतो की परिस्थिती कशी असो, पण तुम्ही वचन सांगलं आम्हाला का भिवू नका. हालेलुया. पिता परमेश्वर बापा राजा, तू आदी अल्फा ओमेगा तूच आहेस पिता परमेश्वर बापा राजा. आणि बापा राजा आम्हाला पिता परमेश्वर अन्न पाणी पुरवठा पाडून आशीर्वादित कर बापा राजा. आमच्या ज्या गरजा आहेत पिता परमेश्वराचा पुरवठा पाड पिता परमेश्वर बापा. आणि जे होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे पिता परमेश्वरा. धन्यवाद पिता परमेश्वरा. मंडळी पिता परमेश्वरा बापा तुझी आहे प्रत्येक ह्या जगामध्ये पिता परमेश्वरा. त्या मंडळीला तू चालवत आहेस पिता परमेश्वरा. आम्हालाही पिता परमेश्वर छोटीशी मंडळी देऊन आशीर्वादित केलेली आहेस, त्याबद्दल धन्यवाद पिता परमेश्वरा. त्या मंडळीची बापा लोक आशीर्वादित कर, लागणारी गरज मदत पुरवठा पाड पिता परमेश्वर. त्याचा सांभाळ कर. ज्याला काम नाही त्याला काम दे, आणि ज्याला आरोग्य पाहिजे त्याला आरोग्य दे. आणि पिता परमेश्वर त्यांच्या ज्या अडचणी समस्या असतील ते येशूच्या नावानं बापा निघून जाऊ दे. समस्याला येशूच्या नावात थमकवतो, हादरवतो. ओ बापा राजा तू महान आहेस पिता परमेश्वरा. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर बापा राजा. जगामध्ये ज्या मंडळी आहेत, जगामध्ये सेवक आहेत, विश्वासणारे लोक, त्यांची मुलं बालं सगळे आशीर्वादित कर. त्यांचं पिता परमेश्वरा जे कार्यक्रम असतील, जे कार्य करत असतील पिता परमेश्वर, जे प्रवास करत असतील ते त्यांचं सुखाचं होऊ दे पिता परमेश्वरा. त्यांना हे पिता परमेश्वर चांगलं आरोग्य देऊन बाप्पा राजा त्यांना तंदुरुस्त ठेव येशूच्या नावामध्ये. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा राजा की पिता आमचे देव, आमचे प्रभू येशू, त्यांची ज्या अडचणीमध्ये असतील, ते शाळामध्ये असतील पिता परमेश्वर, जे अनेक रीतीने पिता परमेश्वर शाळामध्ये आहेत असून सुद्धा पिता परमेश्वरा तुझी स्तुती आराधना करत आहे बाप्पा राजा. जे शाळामध्ये असतील ते शाळामधून त्याला सोडव. आणि छळ करणारे जे आत्मा आहेत येशूच्या नावानं बांधून टाकतो. हालेलुया. महापिता परमेश्वर बाप्पा राजा तू देव आहेस बाप्पा राजा. तू त्याला सोडू नको, त्याला टाकू नको पिता परमेश्वर बाप्पा राजा. आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर बाप्पा राजा की आम्हाला पिता परमेश्वरा सामर्थ्यामध्ये, वचनामध्ये आणि पिता परमेश्वर बाप्पा राजा तुझ्या बळामध्ये वाढव पिता परमेश्वर बापा राजा. आम्हालाही पिता परमेश्वरा बापा राजा तुझं वचन पिता परमेश्वरा पवित्रतेचं वचन ते आम्हाला लोकांना सांगण्यासाठी सहाय्याने मदत कर पिता परमेश्वर बापा राजा. आम्हाला हे पिता परमेश्वर बापा राजा अनेक पटीने पिता परमेश्वर तुझ्या वचनाचे भर असून दे. पवित्र आत्मा तू आम्हाला पिता परमेश्वर तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला स्पर्श कर पिता परमेश्वर बापा. आमच्या ओढाला बी जेवेला स्पर्श करून आम्हाला अनेक पटीने पिता परमेश्वर आशीर्वादित कर. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर बापा राजा. ह्या जगामध्ये लोक पिता परमेश्वर अनेक पापामध्ये जात आहेत पिता परमेश्वरा. पाप त्यांची पिता परमेश्वरामध्ये बाबा, पाप त्यांच्या हातामध्ये आलेलं आहे बापा राजा. त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर बापा राजा अद्भुत रीतीने सैतान जो आहे पिता परमेश्वर बापा राजा त्यांचे नाश करण्याच्या याच्यामध्ये आहे पिता परमेश्वर. सैतानाचं बंधनातून सोडवण्यासाठी पिता परमेश्वर बापा राजा अनेक सेवक उभं कर बापा राजा. आणि त्यांना पिता परमेश्वरा अग्नीतून ओढून काढण्यासाठी पिता परमेश्वर बापा राजा त्याला सहाय्याने मदत कर बापा राजा. हालेलुया. प्रत्येक सेवकाचा प्रवास जो आहे पिता परमेश्वर सुखाचा होऊ दे. प्रत्येकाचा सेवेचा जो पिता परमेश्वरा प्रवास जो आहे बापा महान पिता परमेश्वरा कठीण असेल तिथं त्यांना सांभाळ, त्याला बचाव कर. लागणारी गरज मदत पिता परमेश्वरा आमच्या जिवंत आणि पवित्र देव. आमची मंडळीची लोक जी सगळे आहेत बापा राजा सगळे आशीर्वादित कर पिता परमेश्वरा. जी विश्वासामध्ये कमी असतील पिता परमेश्वर त्यांचे
मनामध्ये वचनाची भर घाल पिता परमेश्वर पराजा. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा, तू त्यांना सांभाळतो, त्याची काळजी घे पिता परमेश्वर पराजा. त्यांना 2023 वर्ष हे पिता परमेश्वर त्याचं आनंदाचं जाईल किंवा पिता परमेश्वर दुःखाचं जाईल माहीत नाही, परंतु पिता परमेश्वरा दुःखामध्ये सुखामध्ये त्यांच्याबरोबर राहा पिता परमेश्वर, आणि त्याची काळजी घे. त्याला लागणारी गरज मदत पुढं पाडून त्याला आशीर्वादित कर. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा, 2023मध्ये अनेक आम्ही पिता परमेश्वरा लोकांना सुवार्ता सांगून तुझ्याकडे आणावं पिता परमेश्वर, असं आमच्या जीवनामध्ये कार्य कर पिता परमेश्वर पराजा. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा, सेवकांचे जे मंडळींचे पिता परमेश्वर कार्यक्रम असतील ते सगळं आशीर्वादित कर पराजा, आणि त्यांना लागणारी गरज मदत पुढं पाड पिता परमेश्वर. जसं ती पिता परमेश्वर बाप्तिस्माचे कार्यक्रम घेतात पिता परमेश्वर पराजा, आणि पिता रात्र प्रार्थना घेतात बापा राजा. दुसरे काही पिता परमेश्वर कापणीचा सण घेतात, क्रिसमसचं कार्य घेतात ते पिता परमेश्वरा. ते सगळं आशीर्वादित कर पिता परमेश्वरा बापा. तरुण आणि पिता परमेश्वर तरुण सभा ज्या असतात त्या आशीर्वादित कर बापा राजा. त्यांच्या पुरहाडकीच्या ज्या सभा असतील त्या आशीर्वादित कर बापा राजा. आणि पिता परमेश्वर बापा राजा, त्यांना असं सगळं जे कार्य असतील ते तुझ्या येशूच्या नावामध्ये पिता परमेश्वर आशीर्वादित करू बापा राजा. हालेलुया. महान पिता परमेश्वरा, अशा मिनिस्ट्री आहेत पिता परमेश्वर बापा राजा, जे सेवक खेडेपाड्यामध्ये असो या शहरामध्ये असो, ते सगळं पिता परमेश्वरा आज धडपड करत आहेत पिता परमेश्वरा. तुझे वचन वाटण्यासाठी आणि लोकांचा आत्मा वाचवण्यासाठी पिता परमेश्वरा. त्यांना आशीर्वादित कर बापा राजा. हालेलुया. त्यांचा पावलाचा तुझा चालक आणि मालक हो बापा राजा. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा, महान पिता परमेश्वर बापा राजा, त्यांच्यासाठी पिता परमेश्वर बापा राजा, मी स्तोत्रसहिता 91 अध्याय वाचत आहे पिता परमेश्वर. 5 वचन. रात्रीच्या समय भय, दिवसा सुटणारा बाण, कालोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी फटकी, याची तुला भीती वाटणार नाही, असं तुझं वचन सांगते पिता परमेश्वर बापा राजा. तसंच तू पिता परमेश्वर त्याला सांभाळ, त्यांची काळजी घे बापा राजा. हालेलुया. जिवंत आणि पवित्र देवा, आम्ही आम्ही प्रार्थना केलेली आहे बापा राजा सगळ्या वर्षासाठी पिता परमेश्वर. जे आमचं दुःखाचं असो सुखाचं असो वर्ष गेलं 2022 जात आहे, त्याबद्दल पिता परमेश्वर आम्हाला तुम्ही सांभाळलंच. आणि 2023 जे वर्ष आमच्या आयुष्याला लागत आहे ते पिता परमेश्वर बापा राजा आशीर्वाद होऊन देशी प्रार्थना करतो. महापिता पण जे होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे कर पिता परमेश्वरा. परमेश्वर माझा मेंढपाल आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजातवान करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. मृत्यूछाईच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही आरिष्ट्याला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढं ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. तू माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. खरोखर माझ्या आयुष्याचे दिवस मला दया कल्याण ही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. आम्ही शेवटची प्रार्थना करतो. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानलं जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणात ऋण सोडलं आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. प्रभू येशू रक्त जय, प्रभू येशू रक्त जय, प्रभू येशू रक्त जय. हालेलुया. आमेन.